हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना मिरच्या बनवते मी, बेसनाच्या मिरच्या वरण भातासोबत तोंडी लावायला. तर इथं मी मिरची घेतलेली आहे. मीडियम साईजची मिरची आहे, जास्त तिखट पण नाही आणि जास्त फिक्की पण नाही. पण तरी पण मी ना सर्व बिया आतमधल्या सर्व काढून घेणार आहे. तर त्यासाठी काय करायचं, असं आतमधून कट मारायचा आणि आतमधल्या ज्या बिया असतात का सर्व काढून घ्यायच्या. तर इथं मी सर्व काढून घेतले. त्याच्यानंतर इथं मी याच्यामध्ये बटाट्याचं सारण घालणार आहे. त्यासाठी मी बटाटा अगोदरच केला होता, असं आपण पिवळा बटाटा बनवतो तसा डोस्याला वगैरे. त्यात जिरं, मोहरी, हिरवी मिरची, ते लसूण घालून असं बनवलेलं बटाट्याचं सारण. ते पूर्ण मिरचीमध्ये असं सारण घालून घ्यायचं, आतमध्ये पूर्ण पॅक करायचं असं. हे बघा, इथं मी सर्व मिरच्यांमध्ये असं पॅक केलं आहे. त्याच्यानंतर इथं तळायसाठी बेसन घेते. तर बेसन चाळून घेतलं आहे. त्याच्यामध्ये मीठ त्या सारणात पण घातलेलं आणि याच्यात पण थोडंसं टाकलेलं. त्याच्या अकॉर्डिंगच मीठ बरोबर टाकते. माझ्या रेसिपीला बरोबर होतं, मी माझ्या घरात बनवून होते तसं बरोबर. अगोदर पण टाकते, नंतर पण टाकते, पण बरोबर टाकते रेसिपीच्या याच्यानुसार. तर बेसन पिठात मी जिरं, ओवा आणि हळद टाकलेली आणि थोडंसं मीठ. आणि त्याच्यानंतर त्या मिरच्या मग त्याच्यात हे करायच्या, डुबवायच्या आणि तळून घ्यायच्या, फ्राय करून घ्यायच्या. असं सारण भरलेल्या मिरच्या खूप छान लागतात. जास्त तिखट पण लागत नाही, चांगलं लागतं वरण भातासोबत. हे बघा, इथं आपलं तळून तयार आहे हिरव्या मिरच्या. याच्यामध्ये बेसन पीठ पण घालू शकतो आपण. असं बेसन पीठ लालसर भाजून घ्यायचं. त्याच्यामध्ये पण कांदा, टोमॅटो हे टाकून तसं पण सारण भरू शकतो आपण. आणि बटाट्याचं पण सारण भरू शकतो, पण हे चांगलं लागतं.